वर्षातून एकदा तरी आपल्या कुलस्वामिनीचं दर्शन व्हावं. आम्ही नाशिकला आलो की हमखास मणीगडावर जात असतो. यावेळेला काहीसा अनुभव वेगळा होता. जी काही दृश्य डोळ्यांना दिसली ती अतिशय सुंदर, मन मोहून टाकणारी होती. अंकुरला गाडी चालवताना सुद्धा त्रास होत होता, कारण समोरचा रस्ताच दिसेनासा झाला होता. आणि मग आम्ही फायनली वणीगडावर आलो. रोपवेची तिकीटं काढली आणि पुढे जायला निघालो. अचानक ठरल्यामुळे देवीला साडी, ओटी, प्रसाद काहीच घेतलेला नव्हता. तो तिथे जाऊन खरेदी केला. आणि मग काय, जे आता तुम्हाला दिसणार आहे ते अप्रतिम आहे. याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ यूट्यूबला अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन नक्की बघा. देवीच्या मंदिरात सकाळी 9:30लाच हजर झालं होतं. सकाळची सुंदर आरती मिळाली. माकडं कुठे दिसत नाही आहे, तर थोडं धुकं ओसरल्यावर माकडं आली. देवीचं सुंदर दर्शन झालं आणि मग आम्ही बसलो होतं अभिषेक करण्यासाठी. तिथे गेल्यावर नेहमीच आम्ही तिथे अभिषेक करत असतो, कुळाचाळ कुळधर्म करत असतो, त्यामुळे प्रसादही आपल्याला मिळतो. याचा डिटेल व्हिडिओ बघायला विसरू नका बरं का. आणि मग इतकं सुंदर जेवण आम्ही जेवलो आणि मग घरी यायला निघालो तो वाटेत खूप पाऊस आला. भेटू अशा सुंदरशा ब्लॉगमध्ये. बाय बाय.